असतं, महाराष्ट्र भुसाचं शासनाचं त्याच्यावर नियंत्रण असतं. इथं आम्हाला काय वाटलं छोटा ताळेबंद करता येत नाही, आपण अनेक मान्यवर आहेत, तुमची मागणी मान्य कधी म्हटलं तरी. आणि हे बघा, मी सभापती असो, आम्ही सगळे संचालक मंडळ असतो, माझी सचिव साहेब उपसचिव सगळ्या संचालक तुम्हाला आहे, हे सगळे आमच्या लक्षात राहत नाही. वार्षिक मिटिंगचं त्यावेळी काय झालं ते तुम्हाला मी सक्त ताकीद देतो की ते ज्याप्रमाणे अजेंडा पुढच्या आपण आज पण देतो की नाही अहवाल, मग या गोष्टी द्यायला पाहिजे. मी पण त्याच्याशी सहमत आहे, तो अहवाल पुढच्या वेळी अगोदर पहिल्या सगळ्यांना अहवाल घ्यायला पाहिजे. कारण असं आहे, मी तुम्हाला सभागृहाला नम्रपणे सांगतो, ना सभापती ना उपसभापती ना संचालक मंडळीने सांगितलं नाही गावात छापू नका म्हणून आणि देऊ नका म्हणून. तुम्हाला काळजी नका, संदीप शेठ लगेच कॉपी मिळेल, कोणाला पाहिजे त्याची कॉपी मिळेल. आता थांबा, संदीप शेठ बोला वाढवतो सर. मी मगाशी बोलतो आपण सभेच्या अध्यक्षात आपण चांगल्या पद्धतीने सभा त्या ठिकाणी चालवलेल्या आहेत, चालवत आहे आणि आपण मला संधी दिली तुम्ही आपल्या आभार व्यक्त करतो. खरं तर एक चांगला विषय किंवा चांगली सूचना मला या ठिकाणी मांडायची. आमच्या आळेपाड्यामध्ये आपले खूप बाजार आहेत, अतिशय नावाजलेले खूप बाजार आहेत. आता आपला सगळ्यांना अभिमान आहे. समजा माझा पण कांदा मी त्या ठिकाणी विकतो, म्हणजे मी शेतकरी त्या ठिकाणी कांदा घालतो. आणि एक तुम्ही आता मगाशी पुरस्कार आम्हाला आमचे गायचे व्यापारी प्रशांत शेटकुराडी यांना दिला. खरं तर खूप चांगलं काम त्यांचं त्या बाजारामध्ये आहे. परंतु एक तिथे परिस्थिती अशी आहे की गाईचा बाजार भरल्याच्या नंतर तिथं अतिशय त्या ठिकाणी